हॅलो. तर आज आपण हा क्वेश्चन डिस्कस करणार आहे. क्वेश्चनचं नाव आहे मिसिंग नंबर 268. तर हा क्वेश्चनचं सोल्युशन किंवा डिस्क्रिप्शन वाचण्याआधी आहे ना, आपण एकदा बघून घेऊ की आपल्याला दिलं काय जाणार आहे आणि आपल्याला परत काय पाठवायचं. आपल्याला इनपुटमध्ये दिसते की नम्स नावाचा एक आपल्याकडे ॲरे आहे, जो इंटिजर टाईपचा आहे आणि आउटपुटमध्ये आपल्याला एक नंबर द्यायचा आहे इंटिजर. दॅट्स इट. ठीक आहे, आपण आता क्वेश्चन रीड करू. गिव्हन अन ॲरे नम्स. नम्स नावाचा एक ॲरे आहे कंटेनिंग एन डिस्टिंक्ट नंबर्स. ठीक आहे, एक ॲरे देणार आहे ज्याचं नाव नम्स आहे, ज्याच्यात एन डिस्टिंक्ट नंबर्स असणार आहेत इन द रेंज ऑफ 0 to n. ह्याचा अर्थ काय होतोय की समजा हा ॲरे बघूया, ह्याची साईज काय आहे. साईज आहे ह्याची 3. आपल्याला दिसते 3 नंबर्स आहेत. मग त्यांचं काय म्हणणं आहे, जर साईज 3 आहे तर त्यात नंबर्स 0 ते 3 असणार आहे. म्हणजे 0 असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, फॉर एक्झाम्पल. मग एक नंबर त्यातला नसणार आहे या सगळ्यांमध्ये. तो आपल्याला फक्त फिगर आउट करायचा. मग आता आपण ब्लॅकबोर्डवरती एखादं एक्झाम्पल घेऊन आपल्याला समजून घेऊ की नक्की आपण अप्रोच कसं करू शकतो या गोष्टी. हे सगळं रिमूव्ह करतो. तर आता आपण हा एक्झाम्पल घेऊ. लेट्स से आपल्याकडे हा ॲरे आहे 0 1 3. जरूर नाही हा सॉर्टेड पाहिजे, पण हा वेगळा पण घेऊ शकतो. मी 3 कडे घेतो, 2 0 वगैरे. मग आपण यात काय बघणार की कुठला पहिला तर आपण काय म्हणू शकतो की ठीक आहे, मला बघायचं आहे की यात कुठला नंबर नाहीये. मग पहिली गोष्ट लक्षात येते की मी ह्याची साईज काढू शकतो. साईज आहे ह्याची 3 लेट्स से. आपल्याला ती समजा मिळाली. ठीक आहे. पहिली तर स्टेप, पहिली जी गोष्ट डोक्यात येते ती ही की एनची व्हॅल्यू 3 आहे. आपल्याला कळालं. मग म्हणजे याचा मी ह्यातनं तर्क काय लावू शकतोय की ह्यात नंबर्स असणार आहेत 0 1 2 3. हे सोडून काय नसणार आहे यात. ठीक आहे. मग डोक्यात काय येते की ज्यावेळी मी हा ॲरे बघणार, त्यावेळी मी थोडक्यात मला लक्षात ठेवायचं की हा नंबर नाहीये, हा नंबर आहे. तरच मी काढू शकणार ना, की हा समजा मी सगळं ट्रॅव्हर्स केलं, मग मला लक्षात आलं की 3 आहे, 2 आहे, 0 आहे, 1 नाहीये. पण असं तर बघून कळणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठेतरी दुसरीकडे लिहून ठेवायला लागणार की हा नंबर आहे, हा नंबर नाहीये, हा नंबर आहे. फॉर एक्झाम्पल, तर लेट्स से मी अजून एक ॲरे घेतला. ते फक्त लिहून ठेवायचं. अजून पण मी सोल्युशन नाही सांगत आहे. बट लेट्स से अजून एक ॲरे घेतला आपण, ज्याच्यात आपण ठेवणार आहे की हा नंबर आहे का नाही. थोडक्यात ॲरे घेण्यापेक्षा मी तुम्हाला सिंपलमध्ये सांगतो ते बघा. यात नंबर्स काय असणार आहेत 0 1 2 3. बरोबर. मग असू दे. ठीक आहे. की आता जेव्हा मी स्टार्ट केलं इथे समजा, मी ॲरेला बघायला स्टार्ट केलं इथून फर्स्ट इंडेक्स पासून. अजून मी कुठलाच नंबर बघितलेला नाही. मग मी काय म्हणू शकते की मला 0 मिळालाय का आता? 0 नंबर अजून तर काही नाही मिळालं. 1 मिळालाय का? अजून तर काही नाही मिळालं. 2 मिळालाय का? अजून तर नाही. अजून तर कायच मिळालेलं नाही. मग ज्यावेळी मी इथं असणार या इंडेक्सवरती, मी म्हणणार की 3 मिळाले. ठीक आहे. मग मी 3 जो आहे, तो मी म्हणणार 3 मिळालाय. मग मी पुढे गेलो, 2 मिळालाय. तर मी 2 ला परत मार्क करणार की ठीक आहे, 2 मिळालाय. मी पुढे 0 ला बघितलं, 0 मिळालं. मार्क केलं. आता काय झालं, सगळा ॲरे बघून झाल्यावर ॲरे संपला. मी इथं आलो. मग मी म्हणलो ठीक आहे, माझं बघून झालंय. कुठले कुठले नंबर्स आहेत. आता त्यांनी काय म्हणले की मी एकच नंबर कुठला तर देणार नाही. मग आता समजा आपण हे बघितलं, की मी बघत गेलो, 0 मिळालंय काय? मिळालं. ट्रू आहे. टी म्हणजे ट्रू. 1 आहे काय? नाही आहे, फॉल्स. ठीक आहे, इथेच मला मिळालं की जे मी सगळं ॲरे ट्रॅव्हर्स केला त्यात मला 1 मिळाला नाही. मी 1 रिटर्न करणार. आता हे झालं आपलं ब्लॅकबोर्डवरचं विचार. आता राहिली गोष्ट काय, की आपल्याला ही जी काही गोष्ट आहे, म्हणजे असं लिहिलं की 0 आहे आणि 1, ते आपल्याला कुठल्या तर एका ठिकाणी लिहायला लागणार थोडक्यात.
सिंपल भाषेत. आणि त्यासाठी आपण एक एक्स्ट्राचा ॲरे घेऊ शकतो. म्हणजे विचार कसं करू शकतो आपण, की लेट्स से मी एक ॲरे घेतला, तिची साईज किती पाहिजे? 0, 1, 2, 3 म्हणजे 4ची साईज पाहिजे एवढं तर लक्षात ठेवा. लेट्स से हा ॲरे आहे आणि ज्यावेळी मी स्टार्ट केलं बिफोर इव्हन ट्रॅव्हर्सिंग द ॲरे, ॲरे ट्रॅव्हर्स करायच्या आधी ज्यावेळी मी स्टार्ट केलेलं त्यावेळी मला कायच माहित नव्हतं, की नाही 0 पण नाही मिळालं, 1 पण नाही मिळालं, 2 पण नाही मिळालं, 3 पण नाही मिळालं. आता तुम्ही म्हणाल की इथं 0, 1, 2, 3 कुठे आहे? ती इंडेक्स आहे. म्हणजे थोडक्यात ह्या कॉल्सच्या खाली जे असणार आहे तो 0 इंडेक्स, त्याच्या खाली असणार आहे 1 इंडेक्स, 2, ह्या खाली 3. म्हणजे आपल्याला इथे इंडेक्स उपयोगी येणार आहे हे रेफर करायला. म्हणजे थोडक्यात एक दुसरी वही घेतली और ॲरे घेतला ज्याच्यात आपल्याला टेम्पररी डेटा लिहायचा असेल, तर त्यातलं जो इंडेक्स आहे तो आपल्याला ती काढायसाठी मदत करणार आहे. आता सेम जी गोष्ट मगाशी इथं केली आपण, मार्क करत गेलो, तसंच करणार आपण. फक्त कसं होणार बघा, आता आता समजा यार मी ट्रॅव्हल्स करायला चालू आहे. मी पहिला नंबर बघितला 3 आहे. मग मी काय म्हणणार, माझी जी वही आहे ती तुम्ही टेम्पररी आहे, फॉर एक्झाम्पल सिंपल भाषेत सांगतो प्रयत्न करतो, की एक लेट्स से माझ्याकडे वही आहे, जिथं मी म्हणणार की तिसऱ्या इंडेक्सवरती मी ट्रू लिहिणार, जे मी सेम गोष्ट इथं केली. मी तेच इकडे करणार की हां, मला 3 मिळालाय, मी तर फक्त ट्रू लिहितो. मग मी पुढे गेलो, मी म्हणलो 2. मग मी माझ्या वहीच्या दुसऱ्या पानावर म्हणणार की मला 2 मिळाला. मी इथं 2 नाही लिहिणार किंवा इथं 2 नाही लिहिणार, दुसऱ्या ह्याच्यात नाही. वहीच्या दुसऱ्या पानावर मी फक्त ट्रू लिहिणार की 2 मिळाला. अं, मग मी पुढे गेलो की मी इथं गेलो, मला ॲरेच्या या इंडेक्सवरती काय मिळालं? 0 मिळालं. मी माझ्या वहीच्या 0व्या पानावर लिहिणार की हां, बाबा मिळालं. ट्रू, देन ॲरे संपला. सेम गोष्ट जी इथं केलेली आहे आपण रेफरन्सला लिहिला, तीच गोष्ट इकडे झाली काय, की हां 0 आहे काय? आहे. 1 आहे काय? नाही. 2 आहे काय? आहे. 3 आहे काय? ठीक आहे. म्हणजे आपण ही जी आपली वही थोडक्यात ट्रॅव्हल्स करणार टेम्पररी जी लिहिली आहे, मी 0 म्हणणार, 0 इंडेक्सवरती मला ट्रू आहे काय? आहे. 1 इंडेक्सवरती ट्रू आहे काय? नाही. नाही संपला विषय. म्हणजे 1 ने आन्सर. ठीक आहे. हे जे आहे हे इंडेक्स आहे. थोडक्यात ही पान आहे. त्या पेज नंबरवरती ट्रू और फॉल्स. मग आणि एक कन्फ्युजन काय होतं स्टार्टिंगला, की हे तू म्हणालीस की 3 आहे, 2 आहे, 0 आहे. तर इथं पण इंडेक्सच आहे ना. हा 0 इंडेक्सवरती 3 आहे, त्या 1 इंडेक्सवरती 2 आहे, त्या 2 इंडेक्सवरती 0 आहे. थोडे वर घेतो लाईक दिस. 0 इंडेक्सवरती 3 आहे, 1 इंडेक्सवरती 2 आहे, वहीच्या 0व्या पानावरती 3 आहे, वहीच्या पहिल्या पानावरती 2 आहे. ठीक आहे. बुक मी कन्फ्यूज नसेल केलं. तर ही बेसिक एनॉलॉजी आहे. की आपल्याला पहिली गोष्ट तर माझ्या डोक्यात काय आली, की हां एन मिळणार आहे, ॲरेची साईज काय आहे. ठीक आहे, एन समजा 3 आहे, तर नंबर्सच असणार आहेत 0, 1, 2, 3. त्याच्या व्यतिरिक्त असू शकत. मग मी एक वही बनवली सेम, ती साईज प्लस 1ची, म्हणजे एन जर 3 आहे तरी ते 4 नंबर बसतात, 4 पानं बसतात, 0, 1, 2, 3. तर ही बेसिक अंडरस्टँडिंग होतं. मग आपण आता थोडं कोडवरती जाऊ आता. तर हां, तर आता आपल्याला एक वेक्टर दिलाय, म्हणजे एक ॲरे दिलाय नम्स नावाचा. येस. सो ॲरे दिलाय नम्स नावाचा. तर आय होप यू आर ओके विथ द सी प्लस प्लस. आता पहिली गोष्ट आपल्या डोक्यात काय आलेली, की आपल्याला एन काढायचं. ठीक आहे. मग मी म्हणतो की लेट्स से इंट एन. आता तो काढणार कसा मी, वेक्टरचं एक फंक्शन आहे नम्स डॉट साईज. सी प्लस प्लस आय होप यू आर फॅमिलियर विथ. जर नसल तुम्हाला सी येत असेल
तर त्यातले वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तुम्हाला फक्त बघायला लागेल ते. और तुम्ही सगळं ट्रॅव्हल्स करून मोजू शकता. तर जर आपण बघितलं की हां, एन आपल्याला मिळालं. सिंपल फंक्शन आहे वेक्टर्सचं सी प्लस प्लस नम स्लॉट साईज. आपल्याला एन मिळालं. तर पहिली तर गोष्ट झाली की ठीक आहे, एन मिळाला आपल्याला. आपण यावरनं अंदाज काय बांधणार? 0 टू एन नंबर्स आहेत. आपण एक टेम्पररी वही बनवणार आहे फॉर एक्झाम्पल. मग आणि त्यात बुलियन्स असणार आहेत, म्हणजे ट्रू और फॉल्स. ना की 0, 1, 2, 3 असं ते जे होतं तसं. तिथं फक्त ट्रू और फॉल्स असणार आहे. मग आपण कोडवरती गेलो. म्हणलं की एक वेक्टर बनव. इफ यू आर ओके विथ ॲरे, लेट्स से मी म्हणलो की ॲरे बनव वेगळा. त्याचं नाव आहे. त्याची साईज एन देतो. एन देऊन चालेल का एकदा विचार करावा लागेल. कारण समजा एन 3 काढलाय मी साईज या 3 नंबरचं. आता समजा जी दुसरी वही बनवली ना, त्याची साईज 3च दिली, तर तो एवढाच बसेल ना, 3च नंबर. आपल्याला 3+1 पाहिजे. थोडक्यात 4 नंबर्स बसले पाहिजे. 0, 1, 2, 3 टोटल 4. बरोबर. सो आपल्याला जरी मी ॲरे बनवणार, तरी त्याची साईज n+1 बनवायला लागणार. बरोबर. आणि सगळ्याला स्टार्टिंगला मला फॉल्स द्यायला लागणार. जसं आपण इथं केलेलं, की हां, सगळं फॉल्स आहे मला, म्हणजे मी कायच ट्रॅव्हल्स केलं नाही. तर मी थोडं जास्त वेक्टर सोबत जास्त फॅमिली आहे, म्हणून मी वेक्टर्स बनवतोय. तुम्हाला जर नसेल तर तुम्ही ॲरे बनवू शकता. मग तुम्हाला प्रत्येक ॲरेला ट्रॅव्हल्स करून पहिलं त्याला फॉल्स करायला लागेल. इफ इट इज नॉट. ते आधीच सगळं फॉल्स करणं म्हणजे काय? ठीक आहे, आपण कसं करू? काय इज इक्वल टू 0 फॉर लूप फक्त लिहितायत, ते सगळ्याला नुसतं पहिला फॉल्स लिहायला. अजून मी काम चालू पण नाही केलं. ॲरेची साईज किती आहे? n+1 i++. मी म्हटलं की ॲरेच्या ज्या काही इंडेक्सवर मी जाईल आणि एक माझ्याकडनं चूक झाली. मी इंटचा ॲरे बनवला, पण आपल्याला ह्याचा ॲरे बनवायचा आहे, ट्रू ऑर फॉल्स, बुलियन. गरज नाही आहे इंटची बनवायची. तर हे जे आय होप मला फॉर लूप, इंडेक्सिंग हे जे काय केलं ते समजतंय. नसेल तर ते बेसिक्स एकदा क्लिअर करून घ्या. मग आता इथं परत आपलं बेसिक नुसतं काम झालं इथे येऊपर्यंत. अजून काय काम केलेलं नाही. आता इथून काम चालू होणार, की हां, पहिला तर गोष्ट काय आहे ना, की मी सगळ्या इथे ट्रॅव्हल्स करायला चालू करणार. आपला हा नम्स, याचं नाव आहे नम्स आणि याचं नाव आहे अरे जे आपण दिलं. सो नम्समध्ये मी ट्रॅव्हल्स करायला चालू करणार. नम्सची साईज एन आहे आणि ह्याची साईज n+1 आहे, जे आपण मग डिस्कस केलं. ठीक आहे. ट्रॅव्हल्स करायला चालू करणार आणि नम्सच्या ज्या 0च्या पेजवर, 1च्या पेजवर जो नंबर आहे, तो मी इकडं मार्क करणार ट्रू. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी फॉर लूप लिहू आता, की फॉर लूप इन आय इज इक्वल टू 0. आय कुठंपर्यंत झालं पाहिजे? नम्सच्या वरती फिरवायचं आहे. नम्सची साईज आहे एन लेस दॅन एन. ठीक आहे. आता मला नम्सच्या तो इंडेक्स बघायचा आहे. मग मी काय म्हणू शकतोय? नम्सचा तो इंडेक्स आहे, तो काय पाहिजे? तो इक्वल टू तो जो काय असेल त्याला मी कशात तर स्टोअर करतो आणि तो आपल्या वहीत जे आहेत दुसऱ्या त्या इंडेक्सवरती तो स्टोअर करायचा. थोडं वर्ड्समध्ये कन्फ्युजन झालं असेल तर आपण इथेच बघू. लेट्स से हा नंबर आहे. ठीक आहे. मग ह्याचं रेफरन्सिंग काय होणार, की बाबा नम्सचा 0 म्हणजे काय आहे, तो 3 आहे आपल्याला जो मिळणार आहे. ठीक आहे. नम्सच्या 0 वरती मी गेलो तर 3 मिळेल. समजा मी तो 3 कुठं तर एका व्हेरिएबलमध्ये तोपर्यंत स्टोअर करून ठेवलो. मग मी काय केलो, तो 3 उचललो, मी गेलो त्या ॲरेच्या तिसऱ्या इंडेक्सवरती आणि तिकडे ट्रू मार्क केलं. फॉल्स होतं ते ट्रू केलं. मग तेच इकडे करायचं. आता इकडे एक नाही, टेम्पररी नावाचं हे बनवतो. नम्सचा जो आय आहे, मग होऊ शकते तो 0 असेल, इथे 1 असेल, 2 असेल, तो फॉर लूपवरती ट्रॅव्हल्स होतो. टेम्पररीमध्ये नम्सचा 0 स्टोअर केला. थोडक्यात हे मी जे 3 घेतलेलं इथं तेच ते स्टोअर केलं. आता आपल्याला पुढची गोष्ट काय करायची, की जी आपला टेम्पररी ॲरे आहे त्याच्यात त्या
इंडेक्सवरती ट्रू मार्क. सो मी माझं काय म्हणणं आहे की ही जो माझी दुसरी वही आहे त्याच्या टेम्पररी ह्याच्यावरती मला ट्रू मार्क करायला. ही लाईन कळाली पहिला तर की हा तो 3 समजा फॉर एक्झाम्पल साईडला घेतो. मग काय केलं त्या वहीच्या तिसऱ्या पानावरती त्या वहीच्या तिसऱ्या पानावरती ट्रू मार्क केले. ठीक आहे. आणि हेच फॉर लूप करणार सगळ्यासाठी. म्हणजे पहिला आपण 3 साठी जसं केलं तसंच 2 साठी करणार, 2 ला मार्क करणार, 0 साठी करणार, 0 ला मार्क करणार, झालं. म्हणजे फॉर लूपचं काम संपलं. फॉर एक्झाम्पल इथं आलं फॉर लूपचं काम संपलं. राहिली गोष्ट आहे की जी आपली दुसरी वही आहे त्यात आपण सगळं मार्क केलंय. सगळं पहिला फॉल्स होतं, मग मार्क केलं. मग जी काही उरलेली गोष्ट आहे जिथं ट्रू नाही आहे तीच म्हणजे आपली आन्सर आहे जी आपल्याला रिटर्न करायची. आता अजून एकदा फॉर लूप वाले इथं नम्स वरती फिरवलं, आता फक्त ॲरे वरती फिरवायचं आणि चेक करणार किंवा वहीच्या 0व्या पानावरती ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असलं तर ठीक आहे बाबा पुढे जा. आणि वहीच्या एक पानावरती फॉर एक्झाम्पल ट्रू आहे का नाही आहे, संपला विषय. मग तिथे ट्रू नाही आहे म्हणजे आन्सर मिळाली. सो आता त्याचं फॉर लूप फॉर एक्झाम्पल आय स्टार्टिंग फ्रॉम 0, आय इज लेस दॅन. आता मी फॉर लूप कुठं फिरवणार आहे या ॲरे वरती. ॲरेची साईज काय आहे n+1. दॅट्स इट, सिम्पल. आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन n+1, आय प्लस हे फॉर लूप फिरणार आहे ॲरेवरती, राईट. हे त्यासाठी लिहितात. मग मला चेक काय करायचं आहे, ज्या ॲरेच्या इंडेक्सवरती मी आहे म्हणजे वहीच्या ज्या पानावरती मी आहे ते ट्रू आहे काय. कसं चेक करतोय आपण, ट्रू आहे काय. दॅट्स हाऊ वी चेक इट. सो ते आपल्याला इफ मध्ये टाकायला लागणार एवढीच गोष्ट. ट्रू आहे काय, किंवा आपण असं म्हणू शकतो की बाबा फॉल्स आहे काय बघ. फॉल्स असलं तर ठीक आहे, आन्सरच मिळालं. आपण असं म्हणू शकतो इक्वल इक्वल टू फॉल्स आहे काय आपल्याला चेक करायचं. आपण चेक कसं करणार, इफ ॲरेचा आहे की बाबा तू फॉल्स असतो. सिम्पल. आता ठीक आहे, आता कर्ली ब्रेसेस देतो मी 2 मिनिटासाठी. इफ म्हणतो, एल्स म्हणतो. सिम्पल सिम्पल समजायसाठी की समजा इफ फॉल्समध्ये मिळाला म्हणजे ज्या वहीच्या पानावरती मी आहे तिथं फॉल्स आहे. फॉल्स असलं तर आन्सरच मिळालंय. म्हणजेच काय, समजा मी 1 वरती आहे इथं, माझा आय व्हॅल्यू 0 होता, मग 1 झाला, मग 1 वरती बघितलं फॉल्स आहे काय, मग एकच आन्सर आहे. फॉल्स मिळालं मला, मग मला रिटर्नच 1 करायचं आहे स्प्लिट कोडला. ठीक आहे. मग मी इथं डायरेक्टच लिहू शकतो रिटर्न आय. आय 0 असणार, मग 1 असणार, मग 2 असणार, तो n पर्यंत जाणार. ठीक आहे. आय होप यू आर ओके विथ द बेसिक्स. आणि एल्स म्हणजे काय आहे की बाबा तो ट्रू आहे तर एल्समध्ये मला काय करायचंच नाही आहे, म्हणजे काय करायची गरजच नाही. म्हणून मी तोपर्यंत हे काढूनच टाकतो, काय गरजच नाही. हे फॉर लूप प्रत्येक वेळी रन होणार. समजा फॉल्स मिळालं रिटर्न आहे, नाही मिळालं ठीक आहे पुढे जा, नाही मिळालं पुढे जा, नाही मिळालं पुढे जा, कुठं ना कुठं तर मिळणार, कारण त्यांनीच म्हणलं. सो सो दिस इज द कोड. फक्त आता जर हे रन केलं तर एक एरर येणार बेसिक, की कशी गोष्ट असते की एक झालं जर आपण काहीतरी रिटर्न करत आहे, पण ह्या फंक्शन काय म्हणतोय की मला इंटिजर रिटर्न करायचं असेल तर समजा ही इफ कंडिशन कधीच ट्रू नाही झाली तर हे असं म्हणणं झालं की मी कधीच काय नाही रिटर्न नाही करत, हे कॉन्फ्लिक्ट होते. पण शेवटला फक्त एक आपण बेसिक रिटर्न द्यायचं म्हणून -1 देऊ वॉट एव्हर, जस्ट फॉर द सिंटॅक्स पर्पज. आता आपल्याला माहिती आहे क्वेश्चनमध्ये असा जर इफ द इनपुट इज करेक्ट आपण रिटर्न करणार. सो एकदा आपण रन करून बघू. ओके, सो देर इज सम एरर. Don't use normal web.
ओके, सो इश्यू काय होता की सी प्लस प्लसमध्ये आपण व्हेरिएबल लेंथ जी आहे, बेसिक ॲरे तसे नाही बनवू शकत. मी मोस्टली वेक्टर्स यूज केला, त्यामुळे मला एवढं ॲरेचं परफेक्ट माहीत नव्हतं. सो आपण एक वेक्टर बनवू इन्स्टेड ऑफ ॲरे. ॲरेमध्ये कसं होतं की बुलियनचा ॲरे बनवला तर आपल्याला डेफानेट द्यायला लागते की 5चा ॲरे बनव, 10 साईजचा ॲरे बनव. आपण एन साईजचा म्हणू शकत नाही, कारण एन काय पण असू शकतं. सी मध्ये चालतं, तर सी प्लस प्लस मध्ये नाही चालत. सो मोस्टली पीपल यूज वेक्टर्स अँड इट्स रिअली ग्रेट. सो वेक्टर्स आर रिअली ग्रेट. सो जर तुम्हाला वेक्टर्स माहीत नसतील तर तुम्ही इकडं थोडं इकडं तिकडं जरी बघितलं, नेटवरती बघितलं वेक्टर्स कसे, तुम्हाला समजून जाईल. ही तीच लाईन आहे. ही एक ॲरे नावाचा वेक्टर बनवला बुलियन टाईपचा. तर ट्रू ऑर फॉल्स आहे. त्याची साईज आहे एन प्लस वन, सेम. आणि हे जे आर्ग्युमेंट आहे फॉल्स, म्हणजे काय की सगळ्याला तू पहिलाच फॉल्स दे. म्हणजे मला हे फॉर लूप रन करायची परत गरज नाही, त्याला फक्त फॉल्स द्यायसाठी एक काम वाचलं वेक्टर यूज केल्यामुळे. सो बेसिक तेच आहे. आणि एक गोष्ट झाली की मी हे सांगताना इथं 0, 1, 2 असं सांगत होतो, मी इथं आय असणार, कारण आय ट्रॅव्हल्स समोर आहे. अँड एव्हरीथिंग लेट्स ट्राय. ओके, so that's it. Solution is accepted. So that's it. So if you have any doubt, just let me know. And I hope that you have understood the question. Thank you.